श्री स्वामी समर्थ। ओम गम गणपतये नमः। 13 फेब्रुवारी 2024 मंगळवार साध्य योग आणि अंगारका योगावरती गणेश जयंतीचा आपल्याला मिळत असलेला योग अत्यंत 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 महत्त्वाचा योग। हा योग अंगारकासह साध्य योगावर आहे आणि असा योग सर्वसाधारणपणे लवकर मिळत नसतो। साध्य योग ज्याच्या जो संकल्प आपण त्या ठिकाणी गणेशाच्या समोर करू, ज्या ज्या कृती त्या ठिकाणी करू, त्या सर्व साध्य होणाऱ्या असतात। आणि म्हणून करता याचा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्यामुळे आज मी मुद्दाम तो व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। आता आपण गणेशाच्या जन्माचा थोडासा आढावा घेऊ। मानव तो सोडाच सोडा, पण प्रत्यक्ष देव सुद्धा काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूतून सुटलेले नाही। याचा थोडासा आपण विचार करू। पार्वतीला तिचं नित्यकर्म करायचं होतं, स्नान करून परमेश्वराची पूजा अर्चा करायची होती, भगवंताची शंकराची पूजा करायची होती। म्हणून तिने त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत माझं स्नान होत नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी थांबावं। भगवंताने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। ते निघून गेले, सोबत नंदीलाही घेऊन गेले। एक प्रकारे मनामध्ये क्रोध निर्माण झाला की मी अवशीशी गोष्ट सांगितली, ते पण त्यांनी मान्य केले नाही। इथे जर मला दुसरा पुत्र राहिला असता मी त्याला निश्चितपणे त्या ठिकाणी बसवलं असतं। दुसरा पुत्र म्हणतोय मी, कारण पहिला शरानन होता आणि तो सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणेमध्येच कायम गुंग असायचा, तो पण तिथे नव्हता। म्हणून त्या ठिकाणी तिला तो विचार मनामध्ये आला। आता इथे आपण काही कथा ऐकतो की त्या पार्वतीला त्या ठिकाणी आंघोळ करायची होती आणि भगवान शंकर निघून गेल्यामुळे प्रवेशद्वाराजवळ कोणाला तरी उभं करणं गरजेचं होतं, म्हणून तिने आपल्या अंगावरचा मळ काढला आणि एक बाहुली केली। या गोष्टीला माझा मनामध्ये विचार वेगळा येतो, मला ते योग्य वाटत नाही। कारण जी जगाची जगन्माता आहे, जिने प्रत्यक्ष विश्वाला जन्म घातलेला आहे, जी स्वतः एक अग्नी दग्धक्त तेजकुंड आहे, आणि अशा त्या पार्वतीच्या अंगावर बाहुला तयार करण्याइतकं मळ असेल, या विषयावरती माझं मत कधीच मला होकार देत नाही। म्हणून योगमायेने तिने केला असू शकतो, त्या ठिकाणी त्या बाबतीत आपण निर्णय नाही घेऊ शकत, पण तो विधी आणि ती क्रिया त्या ठिकाणी झाली आणि तिने आपल्या योगमायेने एक बाहुला त्या ठिकाणी निर्माण केला, त्याच्यावरती आपले संस्कार केले, प्राण प्रतिष्ठा सुद्धा त्याची केली आणि त्याला त्या ठिकाणी प्रवेशद्वाराजवळ बसवलं। हे सर्व करत असताना तिच्या मनामध्ये भगवान शंकरांनी ऐकलं नाही। थोडंसं ऐकलं असतं तर हे कसं झालं असतं, मला वेळ झाला नसता, हे नसतं, ते नसतं, अनेक प्रकारचे क्रोधाचे विचार मनात आले आणि त्या क्रोधाच्या विचाराच्या अनुषंगाने तिने तो बाहुला त्या ठिकाणी केलेला होता, तो त्या ठिकाणी बसवला। आता काम, क्रोध, लोभ, मोह आणि मद, मत्सर हे कशा प्रकारे कार्य करून गेले हे समजून घेणं गरजेचं आहे। आणि म्हणून करता सर्वप्रथम भगवान शंकराला तिने विनंती केली, ते निघून गेले। त्यावेळेस तिच्या मनामध्ये आला, माझा जर दुसरा पुत्र राहिला असता तर। ही काम वासना त्या ठिकाणी तिची जागृत झाली। भगवान शंकर निघून गेले, विनंती करूनही थांबले नाहीत। हा थोडासा संताप त्या ठिकाणी निर्माण झाला, हा क्रोध निर्माण झाला। प्रवेशद्वाराजवळ कोणीतरी थांबावे आणि त्याच्यापासून माझं संरक्षण व्हावं, हा लोभ त्या ठिकाणी निर्माण झाला। मुलाला आज्ञा देऊन पालन करावयास सांगणे, हा मोह त्या ठिकाणी निर्माण झालेला होता। माझा पुत्र माझ्या आज्ञेचे पालन करीन आणि कोणालाही आतमध्ये येऊ देणार नाही, ही
गर्वाची भूमिका त्या ठिकाणी निर्माण झाली होती, मद निर्माण झालेला होता. आणि भगवान शंकर व नंदी न सांगताच निघून गेले. याचा मनामध्ये एक प्रकारे तिरस्कार भावना निर्माण झाली होती, मत्सर निर्माण झाला होता. आणि अशा प्रकारे काम, क्रोध, लोभ, मोह आणि मद, मत्सर या सर्व मदामध्ये ती सुद्धा गुंतलेली होती. अशा प्रकारे तिने त्या बावल्याला त्या ठिकाणी उभा केला. तयार करत असताना सर्व प्रकारचे संताप, अग्नी त्या ठिकाणी मनामधला असलेला तिने त्या ठिकाणी ओतला आणि त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि सांगितलं की जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत कोणालाही मध्ये येऊ द्यायचं नाही. त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी थांबला. थोड्या वेळाने भगवान शंकर आले आणि जसेही ते समोर आले, जसे त्यांनी त्याला पाहिलं त्याच वेळेस त्यांना सगळं कळून चुकलं होतं, कारण ते ब्रह्मांडाचे मालक होते. विश्व त्यांनी निर्माण केलेलं होतं आणि त्यामुळे समोर कोण आहे, कसा आहे, कुठल्या प्रकारे आहे हे सगळं त्यांना त्याच मिनिटाला कळालेलं होतं. पण शेवटी पुत्र होता आणि म्हणून करता त्याला समजवलं की मला आतमध्ये जाऊ दे. तो ऐकायला तयार नव्हता. सर्व प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये भगवान शंकराने त्याला मस्तक उडवला, त्याचं मस्तकापासून शिरच्छेद केला. आता या ठिकाणी त्यांना जर सगळं कळालेलं आहे, तो आपला पुत्र आहे हे जर त्यांना कळालं होतं तरी पण त्यांनी त्याला का मारलं हा प्रश्न उभा राहतो. तर ज्यावेळेस याची निर्मिती होत होती त्यावेळेस पार्वतीचा सगळा संताप, क्रोध त्याच्या मस्तकात भिनलेला होता. प्रत्यक्षपणे क्रोधाग्नी होता तो. आणि तो जर तसाच मोठा झाला तर विश्व निर्मिती तर खूप लांबच, परंतु विश्व निर्माण होण्याआधीच जळून खाक करण्याची ताकद त्याच्यात निर्माण झालेली होती. विश्व हे संपवायची ताकद त्याच्यामध्ये होती आणि म्हणून करता भगवान शंकराने सर्व बाजूने विचार करून त्याचं मस्तक उडवलं. कारण त्याच मस्तकामध्ये सगळं होतं, क्रोधाग्नी तिथे होता. आणि मग त्याला पुन्हा आपला पुत्र या नात्याने जिवंत केला. त्यावेळेस त्याला हत्तीचं मस्तक लावलं गेलं. हत्तीचं मस्तक हे अतिशय थंड आहे, शांत आहे, कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती वैचारिक भावना नसतात आणि म्हणून करता त्या ठिकाणी तो अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला. आता साध्य योगाचा अर्थ कसा आणि का लागला हे महत्त्वाचं आहे. कारण या साध्य योगावरती या गणेशाचा जन्म झाल्यानंतर कोणाला काय साध्य झालं हेही आपल्याला कळलं पाहिजे. तर पार्वतीला तिचा दुसरा पुत्र प्राप्त झाला, साध्य झाला. भगवान शंकराला व्यासांचे ग्रंथ लिहिणारा लेखक मिळाला. आपल्याला मानवाला विद्येचा अधिपती मिळाला आणि सर्व देवदेवतांना अग्रपूजेचा अधिपती देखील प्राप्त झाला. आणि म्हणून या साध्य योगावरती गणेशाची अंतःकरणाने जो जी सेवा करेल त्याला त्या गोष्टी निश्चितपणे प्राप्त होतील, सिद्ध होतील, साध्य होतील. श्री स्वामी समर्थ.